आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी ठाणे ग्रामीण पोलीस दल व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहापूर यांच्या सहकार्याने तसेच शिवाजीराव एस जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च आसनगाव यांच्या वतीने जादूटोणा विरोधी व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच ॲडव्होकेट तृप्ती पाटील व ॲडव्होकेट दिवाने यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमास ठाणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि संबंधित कायद्याची माहिती देणे हा होता। कार्यक्रमादरम्यान विविध तथाकथित चमत्काराचे प्रात्यक्षिक मुंडे यांनी सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट करण्यात आली, ज्यामुळे पोलीस प्रशासन, पोलीस पाटील संघटना, पदाधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी जनजागृती झाली। या कार्यक्रमास संस्थेच्या लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर पौर्णिमा एकनाथ सुर्वे उपस्थित होत्या। या कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। तसेच उपविभागीय शहापूर पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी या कार्यक्रमानंतर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक घेऊन प्रभारी अधिकारी शहापूर, कसारा, किनोली, वासिन पोलीस स्टेशन तसेच सर्व शहापूर तालुका पोलीस पाटील यांना कोणताही कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज आपल्या शहापूर शाखा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जो जादूटोणा विरोधी व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या संदर्भात आपण जो कार्यशाळा आयोजित केली आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? हे बघा, आता समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा वाढत आहे, खरं तर एप्स्टीन फाईलच्या नंतर अशोक खरात फाईल जी महाराष्ट्रभर आता आलेली आहे आणि आपला सुशिक्षित असणारा समाज अंधश्रद्धेच्या मागे कशा पद्धतीने जात आहे, या सर्वाची जी पालमुलं आहेत ही मानवी मानसिकतेमध्ये आहेत आणि विज्ञानाच्या अभावामध्ये आहेत। तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो जादूटोणा कायदा पारित केलेला आहे, या कायद्याचं प्रशिक्षण समाजातील कायद्याचे विद्यार्थी, त्यासोबतच पोलिसांना जे सातत्याने मदत करणारा वर्ग आहे, पोलीस पाटील आणि त्याच्या अनुषंगाने जागरूक नागरिक यांना करण्याच्या उद्देशाने आजचा हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र पोलीस दल आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहापूर शाखा यांच्या वतीने आज रोजी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट एवढंच आहे, कायद्याचा धाक जर लोकांना राहिला, कायद्याचं प्रशिक्षण जर लोकांना राहिलं, लोकांमध्ये जनजागृती झाली तर आपल्या जो समाज आहे हा अंधश्रद्धेला बळी पडणार नाही। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। नमस्कार। आज ठाणे ग्रामीण पोलीस दल आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या पुढाकारातून तसंच शिवाजीराव एस जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च आसनगाव आणि विघ्नहर्ता ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या सहकार्याने जादूटोणा विरोधी व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या विषयावर महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अशोक खरासारख्या घटनेमधून हे स्पष्ट होते की अंधश्रद्धा ही केवळ सामाजिक समस्या नसून कायदा व सुव्यवस्थेसमोर एक गंभीर आव्हान आहे। त्यामुळे अशा प्रकरणावर कठोर कायदेशीर कारवाई आणि व्यापक जनजागृती ही काळाची गरज आहे। पोलीस यंत्रणा, पोलीस पाटील आणि विद्यार्थी यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। मी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रथम सेक्रेटरी। आज ह्या ठिकाणी शहापूर रिजनमध्ये पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थ यांचं एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। योजना अशी आहे की आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बुवाबाजीचा फैलाव वाढत आहे। बंधू खरातसारखे बाबा समाजात थैमान घालत आहेत, त्यानिमित्ताने कायद्याचं प्रशिक्षण
मोबाजी विरोधी कायद्याचं प्रशिक्षण आणि जातपंचायत विरोधी कायद्याचं प्रशिक्षण देण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेमध्ये चमत्कार देखील शिकवले जाणार आहेत पोलीस पाटील आणि इतर कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना देखील. या तऱ्हेचं अभियान संबंध महाराष्ट्रभर सध्या चालू आहे आणि आमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी अशा तऱ्हेची शिबिरं घेत आहेत. धन्यवाद.